अरे मधु, तू काय एवढं वाचतोयस, एवढा काय गुंतलायस त्या पत्रामध्ये? सांग ना. एवढा गुंतलायस की तुझं कोणाकडेही लक्ष नाहीये. काल तू आवराआवरी करत होतास तेव्हा हे तुला पत्र सापडलेलं दिसतंय. काय रे, सांग मधु, कोणाचं पत्र आहे, कोणी लिहिलंय आणि एवढा गुंतलाय त्याच्यामध्ये? सांग बरं. आणि आजकालच्या मोबाईलच्या दुनियेत ही अशी पत्र सापडणं म्हणजे जुन्या आठवणींचा उजाळा देण्यासारखं आहे. काय मधु, आज तू मॉर्निंग वॉकला सुद्धा आला नाहीस, त्या पत्रामध्येच गुंतलायस. असं काय आहे बरं मधु? सांग बरं त्या पत्रामध्ये एवढं. सांग, माझे कान आतुर झाले आहे ऐकण्यासाठी. सांग बरं. नाही सांगणार मला? सांग ना, मी तुझा भाऊ आहे ना, सख्खा. सांगून दे काय आहे त्याच्यामध्ये मधु. बोल. आता तुझी हद्द झाली हा. माझ्याकडे लक्ष दे बरं. सांग काय आहे त्याच्यामध्ये एवढं. आणि इतकी वर्ष झाली हे पत्र बाकी कोणालाही सापडलं नाही आणि तुलाच बरं सापडलं. हां, काहीतरी खास आहे ना, मला माहिती आहे. काहीतरी खास आहे त्या पत्रामध्ये. सांग 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 मधु, सांग. मधु, शपथ आहे मला. आता इकडे बघ, माझ्याकडे बघ मधु. सांग नक्की काय आहे ते. आणि गाळातल्या गळ्यात हसतोच काय वाचताना? काहीतरी गडबड आहे मधु. ए मधु, सांग. अरे सांग ना मधु, सांग लवकर. चल. अरे मदन, हे जे पत्र आहे ना, हे पत्र माझ्या एका जुन्या मैत्रिणींनी मला लिहिलं आहे. हो, माझी एक फार लहानपणची, तसं बघितलं तर यंगपणची, शाळेतली आणि कॉलेजची मैत्रीण. तिने हे पत्र मला लिहिलेलं आहे. तिने हे पत्र मला एकदाच लिहिलं, पण ते मी अजूनही जपून ठेवलेलं होतं. आवराआवरी करताना सापडलं म्हणून मी जस्ट वाचत बसलो. बरं का, ही मैत्रीण साधीसुधी नाही बरं का मदन. ही मैत्रीण आहे ना, माझ्या खास जवळची, अगदीच जवळची, प्रेमाची मैत्रीण आहे ती. ह्या मुलीच्या मी प्रेमात पडलो होतो. हो, माझं खूप प्रेम होतं या मुलीवर. तिचं नाव होतं नीना. खूप वर्ष जुनी गोष्ट आहे. जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो ना, तेव्हा आम्ही कधी कॅन्टीनमध्ये कॉलेजच्या नाश्ता करायचो, जेवण करायचो, एकत्र खूप गप्पा मारायचो. कधी चौपाटीवर फिरायला जाताना हातात पुडीमध्ये शेंगदाणे असायचे. कधी कधी भेळपुरी, पाणीपुरी खायचो आम्ही दोघं एकत्र. खूप मजा केली. हॉटेलमध्ये कधी गेलो तर जेवून जायचो. फार सुंदर आणि काय छान दिवस होते ते माझ्या तरुणपणचे. खरंच. आता तू म्हणशील की ह्यात असं नेमकं काय आहे जे मी इतकं गुंतून गेलो होतो या पत्रामध्ये. बरोबर आहे. काय झालं, जेव्हा कॉलेजची शेवटची परीक्षा संपली आणि ती खूप उदास झाली, कारण आमच्या दोघांची भेट आता होणं शक्य नाही असं जेव्हा तिला कळलं तेव्हा ती खूप उदास झाली. आणि तेव्हा ती आपल्या बाबांबरोबर कोल्हापूरला गेली, कारण तिच्या बाबांची नुकतीच सर्व्हिस कोल्हापूरमध्ये ट्रान्सफर झाली होती. म्हणून बाबा व तिची बहीण आणि ती स्वतः सगळेजण कोल्हापूरला गेले. आणि कोल्हापूरहून तिने मला हे पत्र लिहिलं होतं. ती असं ह्या पत्रामध्ये म्हणते की आता आपली भेट होणं शक्य नाही. माझे बाबा माझं लग्न घाईघाई ठरवत आहेत. तू मला विसरून जा. आता आपली कधीच भेट होणार नाही. मी आता तुला कधीच भेटू शकणार नाही, असं तिने शेवटी लिहिलं होतं. अरे काय यातना झाल्या असतील मला. जेव्हा हे मी वाचलं तेव्हा मला खूप यातना झाल्या मदन. खूप यातना झाल्या. खूप त्रास झाला मला जेव्हा तिने असं लिहिलं की आपली भेट आता होणार नाही आणि तिचं लग्न ठरतंय. ती असं म्हणते की माझे वडील होते ना,
ते हम घरे सो कायदा करायचे. अतिशय कडक आणि शिस्तप्रिय वडील होते तिचे. ती खूप घरातल्या लोकांना समजावलं की माझं मधूवर खूप प्रेम आहे आणि मला मधूशी लग्न करायचं आहे. पण बाबा काही तिचं ऐकत नव्हते. आई तयार होती पण बाबा काही ऐकत नव्हते. बाबा तिला सरळ म्हणाले, मी तुझं लग्न ठरवलेलं आहे एका मुलाशी, त्याच्याशीच तुझं लग्न करावं लागेल. कारण तुझ्या बाजूने पाठच्या 2 लहान बहिणी आहेत, तू मोठी आहेस, तुला हे लग्न करावंच लागेल. ती बिचारी काय करणार आहे नीना. लग्न केलं आणि ती माझ्यापासून कायमची दूर गेली, कायमची. नंतर आमची व तिची भेट कधी झालीच नाही. आणि अचानक काल आवरावरी करताना हे पत्र सापडलं आणि मी हे पत्र अजून वाचतोय आणि सगळ्या आठवणीत मी रमलोय जणू काही. असं झालंय माझं. काय दिवस होते ते, काय सांगणार. चांगले दिवस होते. आणि तुला माहिती आहे, मी पण माझ्या घरी सांगितलं होतं की मी नीनावरती खूप प्रेम करतो, मला लग्न करायचं आहे. आपले आई वडील नकार देत नव्हते, ते तयार होते. पण योग कधी जुळ आलाच नाही. काय करणार. असं झालंय बघ. सगळ्या आठवणी बाहेर आल्या. काहीतरी वेगळंच वाटतं ना. काय रे मदन, खूप वेगळं वाटतं. एक मनामध्ये तार हल्ल्यासारखी वाटते, हृदयाची प्रेमाची तार हल्ली क्षणभर आणि सगळ्या त्या आठवणी जागा झाल्या. खूप मजा आली त्यावेळेस, खूप हौसमौजी केल्या. शेवटी मला सोडून गेली रे. सोडून गेली मला ती. नंतर ती कधीच भेटली नाही मला, कधी भेटलोच नाही. पण असं नाही की मला तिची आठवण नाही आली. खूप आठवण आली, खूप. पण काय करणार, ती कायमची गेली ती गेलीच. आता ती कुठे राहते, काय करते, मला काही सुद्धा माहीत नाही. फक्त हे पत्र आणि मी एवढंच उरलंय, बाकी काहीच नाही. चल, मी बोलत काय बसलोय. चल, जेवायची वेळ झाली, आपण दोघं जेवून घेऊया. ह्या विषयावर आपण नंतर बोलू केव्हा तरी, हो की नाही. चल चल मदन, चल जेवायला, चल जेवायला निघूया. चल, जेवणाची वेळ झाली, जेवून घेऊ. चल मदन, नंतर बोलू आपण ह्या विषयावर. चल.